नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन काय रोज आपल्याला तेच काम राहणार आहे. तर सकाळी उठले आणि मुलींची शाळेची तयारी केली, टिफिन वगैरे केला. काय रात्री झोप पण होत नाही, कारण हा रात्री पण 2-3 वेळेस उठतो आणि सकाळी काय 6लाच उठावं लागतं, कारण 8 वाजता मुलींची शाळा असते. त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. त्यांचा टिफिन वगैरे करायचा, नंतर त्यांची तयारी करायची. मग त्या 8 वाजता शाळेत जातात. त्याचे पप्पा पण 8:30ला चालल्या जातात. नंतर आमचा सोनूदादा उठून बसतो एवढ्या सकाळी, बिलकुल झोपत नाही. त्याच्यामुळे त्याला आता झोक्यात टाकलं, कारण तो काहीच काम करू देत नाही. मग झोक्यात टाकल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आता झोक्यात टाकलं म्हटलं आता झोपीन, तर तो वरती पंख्याला पाहत होता. पंखा फिरतो, त्याला पाहून पाहून हसतो मस्त, पण झोपत नाही लवकर. मग त्याला झोक्यात टाकून दिलं. म्हटलं आता हे त्याचे वाकाया वगैरे आवरते, छोट्या छोट्या खूपच होऊन जातात, कारण तो सूच एवढी करतो दिवसभर. आता थंडी पण जास्त पडते, थंडीमुळे ते एवढी सू करतो. तरी पण मी रात्री त्याला डायपर घालून देते, म्हणजे त्याची झोप व्यवस्थित होईल. पण दिवसभर तर त्याला डायपर वगैरे काही घालत नाही. एखाद्या वेळेस नाहीच झोपला, कारण तो थोडंसं पण ओलं झालं की लगेच उठून जातो, म्हणजे त्याची झोप नाही होत. त्याच्यामुळे मग दिवसा पण घालून द्यावं लागतं एखाद्या वेळेस. आणि आता थंडीमुळे तो एवढी सू करतो आहे, एकदम 2-2 सेकंदामध्ये पण म्हटलं तर चालेल. आणि मग काय त्याला झोक्यात टाकलं आणि पटापट म्हटलं घर वगैरे झाडून घेते. बाकीचे कामं पण सर्व बाकी होते, अंघोळ वगैरे सगळं बाकी होतं. आणि मग असाच माझा दिवस जातो. काम करा, झोका द्या, काम करा, त्याला पहा, झोका द्या. मग तोपर्यंत मुली पण शाळेतून येऊन जातात. त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक वगैरे पटापट करून घ्यावं लागतो. आता घर झाडून घेते, पटकन आंघोळ वगैरे करते, मग स्वयंपाक करून घेते. तोपर्यंत मुली लगेच शाळेतून येतात. 12-1 तोपर्यंत वाजून जातो.